नमस्ते दोस्तों। तो अभी हम है खेत में और अभी हम एक छोटी सी ट्रिप स्टार्ट कर रहे हैं। ये हमारी ट्रिप होगी नैनीताल की ट्रिप, छोटी सी है। और अभी हम उसके पहले घर का जो काम था वो अभी जल्दी जल्दी ख़त्म कर रहे हैं। और उधर हमारा ट्रैक्टर खड़ा है, इधर हमारी तांबाटी है और इसको अभी ये लिक्विड चालू है। वो देखो उधर वो लोंडी लगी ना, वो अभी इसको बांध रहे हैं और हम इधर लिक्विड छोड़ रहे हैं। इधर हमारा ट्रैक्टर खड़ा है। और यही बताना चाहता हूँ कि अभी जैसे लद्दाख ट्रिप को सपोर्ट किया इसको भी करो। एक छोटी ट्रिप है 4 दिन की, तो इसको भी सपोर्ट करो। हम एक दिन बाद वीडियो डालता रहूँगा क्योंकि मेरे को टाइम नहीं रहता एडिटिंग के लिए, मेरे को बहुत टाइम लगता है। अभी वो ख़त्म हो जाएगा तो उसके बाद घर जाएंगे। और चलो ये तो ये सब सोयाबीन है, इधर से ये पूरी सोयाबीन है। और इधर से बारिश भी आ रही है। इधर झेंडू है, अंगूर का बगीचा है और इधर तांबाटेर है। अभी इधर उधर जाने से पहले घर का काम खत्म करना पड़ता है ना, तो घर वाले जाने नहीं देते, इसलिए भी ये काम जल्दी से निपटेंगे। वो मिलते डायरेक्ट आपको खाने में। देखो इधर हमारा ट्रैक्टर खड़ा है अभी, ये लिक्विड छोड़ रहा है अभी। इधर ये पीछे सिस्टम कर रखा है हमने, ये अपनी न्यू हॉलैंड है। और इधर पत्या तो किंग इधर आ गए अभी, देखो मोटे क्या। और इधर लिक्विड ऑलमोस्ट खत्म ही हो गया अभी, इसलिए मैं इधर बंद करने आया था, तो सोचा कि आपको अपडेट दूँ। ठीक है चलो अभी जल्दी से निपट लेंगे ये और मिलते आगे। सब सिस्टम इधर खड़ा है, अभी रेडी है, हम अभी जाने के लिए रेडी है। अभी इधर ट्रैक्टर है, ये पत्ते है, ये पावनी मंडली, उसको बता दो आपको आगे ये कौन है और कहाँ से आया ये लड़का, ये बता दो। हाँ 10 इधर खड़ा है और मैं भी यहाँ खड़ा हूँ। अभी जाने के लिए रेडी, अभी आएंगे और निकलेंगे। अभी नहीं तिकड़ने आदमी। अभी सब लोग बोल रहे थे कि मराठी में ब्लॉगिंग करो, मराठी में करो। ठीक है अभी ये ट्रिप में मराठी में ट्राय करतो जर पाहू कसं काय मराठीचं काय। आता हे हत्यार घेऊन आम्ही निघालोय एअरपोर्ट जायसाठी। आई थोडंसं आपल्याला एक ठिकाणी वस्तू घ्यायची पिंपळावला, हे प्रात्याला सोडायचं नाशिकाला, याला नाशिकाला सोडून देतो मग पुढे जाऊ। बया काका आले आम्हाला सोडा, त्यांना काम आहे ते डायरेक्ट नाही आले पण कामाकांचीच आले। इकडे बसले नीट निघतो आता पिंपळाव जातो, हेडफोनचे हे घ्यायचे आणि तिडून गेले हो भेटो परत पिंपळावला। तर आम्ही आता आलोय पिंपळावला। हे आमच्याकडे दाराक लटकेल इड हे पिंपळगाव द्राक्ष पंढरी द्राक्ष नगरी। इकडे आता तो आग्र्याला रोड, हा जातो नाशकाला रोड, हा घुसतो पिंपळगाव मध्ये। आपलं थोडं ते याचं काम करायचं, ब्लूटूथचं आपल्याला लबर घ्यायची, थोडं लबर घेऊ। हे साय ना थोडे पवाले पाहिले का जागा लय काटा करते राहते बरं कडे आमच्याकडे, एकदम विशेष नाही येतला आहे। आता येऊन पुढे जातो आम्ही बाबा कॉम्प्लेक्स मध्ये जायचं आम्हाला लबर घ्यायला। पुढे जाऊ मग पुढे जाऊ। आता आम्ही चाललो लय लांब, UK ला चाललो आम्ही। UK बॅग भरून चाललोय आता, येतच नाही आता मी परत लवकर। पिंपळावला आलो आपण, इकडे जायचं बाबा कॉम्प्लेक्सला। इयरफोनचे आपले बर्डचे ना लबर तुटले, तेवढं लबर घेतो आणि पुढे जातो। गाडी मागे लावून दिली तटमध्ये एकदम, म्हणजे कसं पास राहत नाही का गोष्टीचा, एकदा लावून दिली ना मग टेन्शन नाही। आता राईट साईडला 3 नंबर दुकान सांगेल आय थिंक मला, छोट होतं आपलं। याचे लबर घ्यायचे आपला, घेते लबर आता लावलं, निघू आता। गाडी तिकडे उभी आपली। आम्ही आता पिंपळा टोल नाका होय, हा आमचा पिंपळाचा टोल नाका आहे। पिंपळा बसून तर मिनी दुबई, इकडं काही पैसे द्यायचे काम नाही, फुकट आहे आम्हाला। त्याच्यामध्ये 4 करके मारायचा। प्रति तुला काय म्हणणं या गोष्टी हो? आता काय बोलायचंय त्याच्यावर, काय हो आता मोठ्या माणसाला फ्री आहे तिथं, लहान माणसाला काय नाही माफिया लोक आहे हा ना। मग का बरं म्हणजे अरे 2 नंबर वाले आपण। यो बाबू याला कळालं सियाच वाल्याची कटकटी इमेज 15 पाहत असेल सॉरी टाइम लागत। अभी म्हणतो आता आहे ना, आता लाईक ओझरच्या हवाई अड्ड्यावर गेलो। सुमो लवर
आम्ही आता आलो ओझर एअरपोर्टला. जागाचीड एअरपोर्ट आहे. गाड्या हो थांबा दम काढ थोडासा. आता हिला विचारून घ्या. फायनली बाय काकांती सोडून निघाले मला. मी आता निघालोय जातो तर पुढं. मस्त लांब जायचंय पायी पायी. हाय गा आपलं इवाईन थोडंसं लेट आहे. पण मग काही कारण असतो आपल्याला थोडंसं लवकर जायला लागू राहिलं. एकचा टाइम म्हणजे मी एकला घरून निघणार होतो. पण मग की बाय काकाला काम होतं नाशिकला. म्हटलं पण चला लवकर निघून जाऊ नाही का. उगाच जायचं. मग आता विषय आज झालाय का तिकीट थोडी बारीक मिस्टेक झाली माझ्या नावाच्या आडनावामध्ये. म्हणून थोडंसं लवकर यायचं गरज पडलंय मला. नाही थोडंसं लेट झालं असतो. आता एअरपोर्ट आहे हे नाशिकचं. गवत असं वाढले का जसं रानात वाढेल गवत नाही का वावर विवर आहे तसं. हे पाय इकडं आहे. वेगवेगळ्या याच्यावर जाऊन आलो. पण नाशिक एअरपोर्ट पहिल्यांदा यायची पाळी आली आपल्याला ही. छान वाटतंय. एकटाच मी आता करमत का नाही मला पडतो काय माहिती काय होतं. प्रवास तर लांबचा आहे. प्रवास खूप लांबचा आहे आणि तुम्ही एकटाच मी. आता कसं होतं काय माहिती भाऊ. तिकडच एक भेटत काय करणार मला तुम्ही सांगा. आता लोक रिक्षात आली आणि इथं त्यानं टाइम झाला होता. पण तुम्ही जा निघून मी जातो पुढं. आता इथं आलोय फायनली. आता बघतो इकडं काय अडचण काय माझी ती अडचण पाहतो पुढं पाहतो. तसं एअरपोर्टला मोकात गेली आपल्या भारताचा झेंडा प्रॉपर एकदम. तर अशा पद्धतीने मी इकडे एअरपोर्ट येऊन बसलो आणि माझ्या हात दिसते तुम्हाला पाणी बॉटल. त्यामुळे आता नीट दाखवतो तुम्हाला प्रॉपर एकदम. आता माझ्या हातात हिमालयनची पाणी बॉटल आहे. आता पाणी बॉटल आहे गाडी जाईल तेच कळा ना. कारण की नावाची हिमालयन आहे. 70 रुपयाला रे. घरी बाटली विसरून आलो. अरे 70 रुपये लय बाटल्या आल्या असते वर एवढ्या. आंघोळ केले 70 रुपयात मध्ये मी. एवढं तरी उरलं असतं एवढं पाणी आलं असतं. 70 रुपयात फक्त पाणी किती आलं माहिती तुम्हाला बरोबर 500 ml आहे बा. 500 ml पाणी आलं आहे. कधी बी एक लक्षात ठेवा. कुठं जायचं असं ना पाणीचं कुठं ठेवा रे 70 रुपये द्यायला लागायचं. इधर अभी इकडं आधीच पार्लेजीचे वांदे आणि त्याच्यात हे 70चं पाणी दिलं अवघड. तेव्हा काही चालले चेकिंगला. आपण एवढं बसलो. थोडी फ्लाईट आपली लेट आहे. आपण थोडं अगोदर राहून गेलो. स्पेलिंग मिस्टेकचं काय अडचण एक अक्षर चालून जातं बोलले ते. त्याच्यामुळे आपण इथं बसलो. थोडी बसू अजून विचार बघतो. मग येतो मध्ये दाखवतो तुम्हाला मध्ये शो. अवघड आहे भाऊ. साधारणपणे इथं बसून मला पाऊण तास होत आला आहे. इतका काटाळा आला आहे. PUBG आवला BGMI द किंग तरी कंटाळा आहे ना. बसलो आहे. आय थिंक 2:30 वाजतामध्ये सुरुवात करणार होते. मग तो इथंच थांबत आहे. वातावरणला जब्बर आहे भाऊ. काय म्हणा बाहेर कधी पाऊस पडला सांगता येत नाही. ठीक आहे. आता मी काय करतो 2-4 डावातून खेळतो मस्त गेम. मग पुढं टाइमपास करायला काही नसलं का मग PUBG वर राहतो नाही का. हे बघ खतरनाक वर पत्रे वर का एअरपोर्टला पण पत्रे राहते काहीच. ठीक आहे चला गेम खेळतो मी नंतर पाहू. आता टाइम झालाय. आता जातो मध्ये लय वेळ झालाय. पाणी घेऊन बसतोय. हे बोर्डिंग पास आहे आपले तट. आता हा नाशिक तो नागपूर आहे आणि नागपूर दिल्लीचा आहे. जॉईंट फ्लाईट भेटली आपल्याला बसून. किसच झाला थोडासा. थंडी वाजली आता. थोडंसं चहाचं झालं मला. चहा प्यावा. चहा विकतो थोडं कसं तो परत पिक्चर लावून होता. मग काय थोडं काय रेसिंग त्याकडे एकतं आहे त्याच्यामध्ये काटाळीवर राहिलं नाही ते तोच पण ते होते समजा होत राहतं. तोच माझी ती पॉईंट घेतात ते एकमेक आपल्यावर कोण पॉईंट घेत आहे ना काहीच नाही का. आता जातो काय काय मग कार कटाळीवर राहिला पोहोचतो. आचरण झालं काय दिसत होतं नाही बी काय. तर आता चहा बी भेटून चहा पण क्लास तुम्हाला काय चालू आहे खेळ. एक खेळ खायच नाही. बसून एवढं काटाळ येईल बेमाप. 50 वाला चाय पोरो पिऊन घ्या. 50 रुपयात चाय. अहो या 50 रुपयाच्या चायमध्ये ना एक पोळी
50 रुपयाचा घरी चहा केला असताना कमीत कमी 5 जण चहा पिले असते, शिवाय पोळी चोरून. पहा चहा 50 येऊन गेली कशी पाहतो ना. बरं आहे तसं, बरं आहे. इतर ठिकाणच्या पेक्षा बरं वाटला चहा. तर त्यामध्ये आपली चेकिंग प्रॉपरमध्ये बॅगी बिगीची आणि चेकिंग होऊन आपण आता चालू इथं येतं गेटो बसलं. मी बघ इथं नागपूरला जाणार आहे ते आपण. नागपूरला झाल्यानंतर आता त्यांच्या निळा जरत बस आहे त्याच्यावरून बसणार आहे. फ्लाईट पैसे जाईन तर फ्लाईट पैसे जाऊनच मला दाखवलं चालेल. निळा जरत गाडीत बसणार आहे आपण. आता इकडे पिसलो ठेवून दिला आपण. इथून माझं आहे ते त्यांचा 1 ते 13 पर्यंत आहे, 30 आधीपासून. तर फायनली आम्ही आता हे बाहेर सीन बघा. एवढ्या पंखाच्या खालीच बसेल म्हणजे पदच नको करत नाही का. फायनली आमचं इव्हेंट होता ओढण्यासाठी तयार आहे. ते एका प्रायव्हेट जेट चाललं आहे आता. फायनली आम्ही आता इकडून उतरलो. या आता येड देऊन टाकत त्यांना. चेक करशील ना वर ना. ओम आमचंही वहीन होतं भरली वाटत. फायनली आम्ही आता इथं तिकडे काढून राहिलो त्यांचं काय टाईम मला जातो एअरपोर्टला काहीतरी नाश्ता करतो. हा याला काय नजारा आहे, सनसेट होते. हे आहे नागपूरचं एअरपोर्ट. काय लोकेशन कडक आहे. विषय हा झाला का निमा फ्लाईट मी माझ्यासोबत जे शेजारीचे काका बसेल होते ते बोलले बोलू नको. त्याला काय म्हणजे त्यांना काय एवढं काय मी बोलायला लागलो होतं म्हणजे बोलू नको. त्याच्यामुळे मला काय ऑनव्हॉइस काढता नाही आलं. व्हिडिओ काढून घेतले आणि त्यानंतर व्हॉइस दिला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का हा आवाज थोडासा कमी जास्त होऊ शकतो. इथं आलो आहे, चहा घेतला आहे मस्त. या टपरी इडून हटून बाहेरची अजून चहा पितो. थोड्या बसतो 5-10 मिनटामध्ये जातो मस्त. नाही झोपून घेतो थोड्या वेळ. मोबाईल चार्जिंग करायला लागेल परत मला. काहीच नाही, इथून तिथून पिक्चर पाहत आलो. बोरिंग. शेजारी मला जो माझ्या शेजारी बसत तो ओके राहायचं असं, पण एवढा काय ओके नव्हतं तो. त्याच्यामुळे थोडं बोरिंग झालं. आता इथून जाताना दिल्ली जाताना पाहतो जर नसलं कोणी तरी सीट चेंज करून घेतो. आता दिल्लीसाठी जायला परत चेकिंग आहे बा. परत सगळं मटेरियल बाहेर काढलंय. परत लाईन लागू राहिलं. आईला अवघड केलं रे बाबा. काय करावा कुठून आणला काही नाही राहणार. फायनली ती झालं काम 25 तिकडून घेतलंय. निघतो पुढं. हे बाहेर चाललं आता पुढं वेटिंगमध्ये. बघतो होता काय विषय. इथं लावलं आपण आपलं मोबाईल चार्जिंगला. आणि आत्ताच वाजले किती माहिती तुम्हाला, 8 वाजले. आणि आपली फ्लाईट होती 8 वाजता. आणि 1.5 तास लेट झाली रे. 1.5 तास. 1.5 तास रस्ती बसायला बरोबर काहीच पर्याय नाही.
आय थिंक त्या पुढे गेले इथं सेकंड नंबरच्या गेटला वर लागणार आपला नंबर. तर वर काहीच करू शकत नाही आपण, एकदम गप बसायला लागतं. आता बसलोय थोडं इथं, बघू आता काय होतं काय नाही. आता काय होतं जीवाला म्हटलं होता यांच्या अशी कुठं नाही आता का आधी म्हणा वर जा, वर आलो वर म्हणा खाली जा. आता परत खाली चाललोय. जेव्हा निघाले सगळे लोक निघाले माझ्यासोबत खाली. आता खाली जातो, पाहतो काय कुठं नाही काही नाही. आईच्या गावात रे एकदम बंगरी काम झालं. सकाळपासून एक तर खाताच होई नाही व्यवस्थित. आधी आता खाली जातो, मग पाहतो काय काय नाही. बरे बा यांचा एवढा खंदेपाना आहे भयानक. यांचा एवढा खंदेपाना आहे ना, कवर जाणाऱ्याला शिड लिफ्ट ठेवली, खाली उतरणारला पायलट ठेवली. म्हणजे सांगे की बाबा काय करावं यंदा. आता नाही यांचं काय कुठं झालं माहिती आहे का, सगळे लोकांचं बोर्डचा विषय. फ्लाईट लेट झाली ती आणि तिने आता बोर्ड अपडेट नाही केला अजून. त्यांच्या धावू राहिले का बघा. आता आम्ही उभे, आम्हाला म्हणून 5 मिनिटं थांबा. आता 15 मिनिटं झाली जागा उभे, काच काही नाही. काय काम करावं यांना आता काही समजा मला बी. आता जाऊन इकडे जाऊन रेल्वेने जावा, पिकअप घेऊन जाऊ आपण, फ्लाईट नाही येऊ नये अवघडे. लई वेळानंतर फायनली इकडं आलोय. आता पाहतो किती वेळ लागतो काय नेमकी इकडं. हे दिवशी आता थोडं कठोर काम वाटलं मला, एवढं काय फास्ट नाही वाटलं. बघू आता गाडी येऊ राहिली आमची, बसतो आता गाडी. हे बरे आमचं येवई नाही बाई पा टाइमपास केला भयानक. आता मी जाऊन भेटतो. फायनली अक्षरशः आम्ही मध्ये बसलो. थोडी गर्दी भयानक, बसवानी गर्दी बसवानी बघू शकता. बरोबर गर्दी करून ठेवली. याच्या तिथं लढाई चालू आहे आता शिटाईवरून, अवघड आहे एवढं. आता पुढं नाही खाली उतरल्या उतरला मला तर दिल्ली आली. म्हणजे मी झोपेलो होतो, लॉक काय उठवला मला दिल्ली आली. मी उठतो काही पंखा पण एवढा पोरा एवढा पोरचं काढकडताना उतरतो. तिकडं लोक वाट पाहू राहिले. तर फायनली आता आम्ही इंदिरा गांधी एअरपोर्ट आलोय दिल्लीला. आता इथून बाहेर जातो आणि बाहेर गाडी वाट पाहून गाडी दिल्लीत तर पोहोचलोय आता. दादा घ्यायला आलं तेव्हा ते आलंय. आता आपण आपल्या हॉटेलला चाललोय. आता लई राहिले 12 वाजून गेले रात्रीचे. पोचलोय माग आता, पोर वाट पाहतात इकडं. आता हॉटेलला झोपतो. किती टाइम लागला अजून आपल्याला जायला? किती टाइम लागेल? 25 मिनिट. अजून 25 मिनिटं लागतील आपल्या हॉटेलला जायला. जाऊ हॉटेल. दिल्ली रात्री 12, 12:30, 1 वाजता अशी दिसती. पोरं पाहून घ्या, अशी दिल्ली दिसती. आता अजून मस्त 15 मिनिट लागतील आपल्या पावसाला हॉटेल. जाऊ लवकरात लवकर, भूक लागली. फायनली आलोय पहाडगंजमध्ये. जे हॉटेल आहे, जे लोक जुने असल्याला माहीत असेल आम्ही कुठं थांबलो होतो. द्या बघा हॉटेल अंकुश नीट हॉटेल बाबा, इथंच आलोय परत. तर फायनली आता मी रूम मध्ये आलोय आणि हे तेच हॉटेल आहे, 30 रूम आहे. आम्ही जेव्हा म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा दिल्लीला आलो होतो आम्ही याच हॉटेलला थांबलो होतो. त्याच्यामुळे आम्ही हेच हॉटेल पण बुक केलंय. म्हणजे रूम मी आधी बुक करून ती. आणि आपली सगळी ट्रिप आहे ना, आपली एक एक्सपायरी अशी आपल्याला तिकीट भेटलंय, त्याच्यामुळे आपण निघून करतोय ती. तर मग असं वाटतं खूप जाम झालोय. मग आजचा व्हिडिओ संपवतो. भेटूया उद्या. आणि उद्या आपण जाणार आहे नाही जात. चला गुड नाईट. हा त्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करा भाऊ. एकदाच काहीच नाही राहिलं रे. चला भेटूया उद्या.